यांच्या विचारांना नतमस्तक करतो। आज पंचशील प्रधानच्या वतीने वर्षवासाच्या कार्यक्रमाच्या समाप्तीच्या पर्वावर उपस्थित असलेले आदरणीय प्रकाशजी देशमुख, कार्यक्रमाचे आयोजक दादा भालेराव, उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, थोडं फक्त 2 मिनिटं फक्त शांतता राखा। आपल्या सगळ्यांना माहीत आहे हा पूर्वीपासून तथागत काळापासूनच वर्षवासाची प्रथा ही आहे आणि वर्षवास त्या काळी जे काही पाऊस असेल किंवा दळणवळणाचे साधन होते, अनेक कारणं होते की त्यामुळे हिंदू धर्माचा प्रचार जो आहे तो करणं शक्य नव्हता। म्हणून तथागत बुद्धांनी जी बुद्धांची संकल्पना होती ते आपला धर्म हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे, लोकांपर्यंत गेला पाहिजे। म्हणून त्या काळी एखाद्या गावात जाऊन आपला भिक्खू संघ सतत 3 महिने ग्रंथाचं वाचन करत होता। ग्रंथाचं वाचन करत म्हटल्यापेक्षा आपला धर्म सांगत होता, कारण तुम्हाला माहीत आहे की त्यावेळेस काही ग्रंथ असे काही फारसे होते। म्हणून आपला धर्म हा जे भिक्खू संघ आहे ते सांगत होते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धर्म आणि बुद्धांचा धर्म त्याचं लिखाण केलं। म्हणून त्या धर्मग्रंथाचं वाचन सातत्यानं विहारातून होत आहे। ही संकल्पना बघून विहार आले आणि विहारात आज ते ग्रंथाचं वाचन होत आहे। तथागत बुद्धाचा हा धर्म आहे। धर्म म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहीत आहे, धर्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजेच आचरण। तथागत बुद्धाचं अपेक्षित होतं की आपण ते मार्गात आलो, कारण आपण त्यांना समजून मार्ग जात आहे। तथागत बुद्ध काय बुद्ध हे मार्ग जाते असून त्या मार्गाने चालण्यासाठी त्यांनी आपल्याला आचारसंहिता घडवून दिली आणि पंचशीलीचं मुलात त्या धर्माची धर्माची आचारसंहिता आपल्या जीवनात सातत्यानं त्याचा उपयोग व्हावा की आपण उपयोगात आणावे या उद्देशानं जे धर्म आहे तो धर्म हा आपल्या जीवन जगण्याचा एक मार्ग आहे आणि तो जर आपण पाळला तर आचारसंहिता आपण पाहिजे आपला आपलं जे जीवन आहे ते सुखसमृद्धीचं पुन्हा हे सांगेल की आपण धर्म आज ग्रंथाचा समारोह आहे, उत्साह आहे, त्या उत्साह म्हणून साधारण होता। खऱ्या अर्थामध्ये आज प्रश्न उत्तर व्हायला पाहिजे।